सेक्स आणि वयाची 40शी नंतरचा सेक्स हा विषयच इतका किचकट आहे. कारण हाच मोठा गैरसमज असतो की आता 40शी लागली, मुलं झाली, संसार झाला, पोट सुटलं, डायबिटीज झालं, बायकांचा ऑलमोस्ट पिरियड बंद व्हायला आलाय, मग कसला आलं सेक्स. ह्याच विषयावर आज मला बोलायचं आहे, 40शी नंतरचा सेक्स. माझी मतं मी मांडते, तुमची मतं काय तुम्ही कमेंट्समध्ये शेअर करा. पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हो, मी डॉक्टर सबिया, इंडियाज लीडिंग सेक्स आणि रिलेशनशिप कोच. तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया, मेकिंग लव्ह सिम्पल. पहिली गोष्ट तर मी स्वतः 40शीची आहे. 49th बर्थडे येईल माझा ह्या 11 फेब्रुवारीला. सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे आणि प्री मेनोपॉज आहे. मागच्या ऑलमोस्ट वर्षभरापासून मी प्री मेनोपॉज आहे. 10-15 दिवस इकडे तिकडे होतोय माझी पाळी, पण येते पाळी व्यवस्थित. पण आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड की मी प्री मेनोपॉझल स्टेजमध्ये आहे. पण मला माझाच एकटीचा अनुभव म्हणून नाही सांगायचा आहे. माझ्या असंख्य क्लायंट्स मागच्या 10 वर्षातले, पुरुष असो स्त्री असो, हा जो मोठा गैरसमज आहे ना, 40शी लागली म्हणजे सेक्स ही कृती म्हणा किंवा सेक्स ही इमोशन म्हणून खूप कमी होते. देवदेव करायचं, चारधाम करायचं, तेही करू ना, नाही कोण म्हणतंय. पण एखाद्याला 40शी नंतर जास्त इच्छा वाटत असेल करायची, किंवा त्याची इच्छा अजून वाढली असेल, किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं करावंसं वाटत असेल, त्याला आपल्या पार्टनरसोबत मोनोगॅमसली करावंसं वाटत असेल, किंवा पॉलिगॅमस होऊन करावंसं वाटत असेल, तर मला हेच म्हणायचं, सेक्स ही इमोशन म्हणून जन्माला आल्यापासून मृत्यूवर आपल्यामध्ये असते. कृती करायला बायोलॉजिकल जी स्ट्रेंथ लागते, एक बायोलॉजिकल नीड आणि एक इमोशनल नीड. मग कुणाची बायोलॉजिकल नीड तेवढीच असेल, कुणाची इमोशनल नीड तेवढीच असेल, कुणाची बायोलॉजिकल नीड वाढली असेल, कुणी शारीरिकरित्या खूप फिट आहे आणि तो अजूनसुद्धा 40शीत पण तो सगळ्या कृती फॉर्ममध्ये तो किंवा ती करू शकत असेल, तर ह्याला खूप असं विचित्र नजरेने बघायची गरज नाही आहे. आणि एखाद्याला डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, कुठले मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स असतील, बायकांमध्ये पिशवी काढण्याचं ऑपरेशन झालं असेल, बायकांमध्ये पाळी बंद झाली असेल, वेगवेगळे विषय असतात, कुणाला कॅन्सर झालं असेल, कुठलेही लॉंग टर्म जेव्हा औषध चालू असेल तेव्हा अर्जेस कमी होऊ शकतात. मला काय म्हणायचं या व्हिडिओमध्ये की ह्याला असं एक खिडकीत किंवा एका फ्रेममध्ये नाही बसवला पाहिजे ह्या विषयाला. म्हणजे हे असं झालं ना, 20शीत मला भूक लागत होती, आता 40शीत बाय डिफॉल्ट समजून घ्यायचं की मला भूक कमीच लागणार आहे. अरे एखाद्याला भूक जास्त लागू शकते, एखाद्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटू शकतं. पथ्याचं खाऊन पण जिभेचे चोचले असतात, 40शीत पण असतात. डायबिटीज झालं, इन्सुलिन चालू असताना पण आपण जिभेचे चोचले करतो. मग पोटाचे भूक आहे तर खालच्या अवयांची पण भूक असते, वरती मेंदूची भूक असते, मनाची भूक असते. सेक्स ही माझ्या मते तर प्रेमाची खूप सुंदर भाषा आहे. आणि भाषाला काय वयाची मर्यादा, अवेअरला वयाची मर्यादा असते. त्यामुळे 40शी नंतरचं सेक्स या विषयावर आजच, म्हणजे मला आय होप सो हा बुधवारीच व्हिडिओ अपलोड व्हावा सकाळी. तर आज संध्याकाळी माझा आम्ही ना या व्हॅलेंटाईनला बेसिकली सेक्स एड विथ डॉक्टर सबिया अशी लेक्चर सिरीज केली, ज्यामध्ये 7 तारखेला आम्ही साई स्टॅमिनावर बोललो, 8 तारखेला हस्तमैथूनवर, 9 तारखेला स्त्रीचं क्लायमॅक्स, 10 तारखेला आय डोंट नो कुठले विषय झालेत. पण हा विषय 40शी नंतरचं सेक्स हे बुधवारसाठी ठेवलेला आहे. जेव्हा आय होप सो हा व्हिडिओ त्याच्या आधी रिलीज झाला असावा. नसेल जरी झाला, समजा तुमच्याकडनं मिस जरी झालं, तर असे लेक्चर सिरीज मी ठेवत राहणार आहे 2-3 महिन्यातनं एकदा, सतत नाही, की जिथं मीच असेल प्रत्यक्षात, पण ग्रुप सेशन असेल, तो 1-on-1 सेशन नसेल. 1-on-1 सेशनमध्ये तुम्ही आणि मी असतो, तिथं कम्प्लीटच प्रायव्हसी असते. मग पण तिथं कॅमेरा ऑन लागतो, तुमचं नाव गाव म्हणजे तुम्ही कोण आहे मला माहीत पाहिजे, तिथं मीच असते फक्त. ग्रुप सेशनमध्ये पण मीच असते, तिथं पण या विशिष्ट टॉपिक्सवर मी थोडी माहिती देते, तुमचे थोडे प्रश्न घेते, त्याची डायरेक्ट उत्तरं देते. पण तिथं ग्रुप असतो, तिथं तुम्ही कॅमेरा ऑफ ठेवला तर चालतो, नाव बदललं तर चालतं, फक्त ईमेल ID लागतं, त्याच्याने ते रजिस्ट्रेशन करावं लागतं. प्रत्येक लेक्चरची कॉस्ट असते 999 रुपये फक्त, 1 तास, यू अँड मी. त्यामुळे 40शी नंतर सेक्स ह्या व्हिडिओमध्ये खूप जास्त माहिती नाही टाकत, पण टाकत राहीन YT वर. पण तुमचे वैयक्तिक काही प्रश्न असतील, तुम्हाला लाज वाटत असेल, कसं विचारावं, वाटली नाहीच पाहिजे, जर वाटत असेल तर मात्र नक्की तुम्ही लेक्चर सिरीजला रजिस्टर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर जायचं,
माहिती वाचायची, प्रश्न उत्तरं वाचायचे, कारण आम्ही फोनवर कुणाला एंटरटेन करत नाही, कारण 500,000 फॉलोअर्स आहेत. कुणाला फोनवर सांगणार ना, शक्य नाही. आणि 1 मॅन वुमन शो आहे हा. आपले काहीतरी 2-3 सॉफ्टवेअर वापरते मी, एक हमजा माझा असिस्टंट आहे, आणि बाकी आमच्याकडे अशी काय महाभयंकर टीम नाही आहे. मला जितकं शक्य आहे, मला हे काम खूप आवडतं म्हणून मी करते, आणि मला फ्रीमध्ये करायचं नाही. ह्या वयात ते येऊन बिलकुलच नाही. माझी पण 40 आहे, आणि मला 40शीत फायनान्शियली इंडिपेंडेंट राहण्यात आवडतं. आणि तुम्हाला सेक्शुअल लिटरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये माझे फायनान्सेस इन्व्हॉल्ड असतात. तर तुम्ही 40शीत पोचलाय, भरपूर पैसे कमवलेत, आता सेक्स हे ते पैसे कमवण्याच्या चक्रीत सेक्स हे सुख कधी कॉम्प्रोमाइज झालं कळत नसेल, आणि ते कसं स्पार्क मेंटेन करता येईल, कसं रिलीव्ह करता येईल, त्यासाठी माझ्यापेक्षा चांगलं कोणी नाही. रजिस्टर करायचं, रजिस्ट्रेशनमध्ये कुठले कुठले लेक्चर्स आवडतात ते तिथे सगळे टिक आहेत, ते टिक काढून टाकायचं, म्हणजे तो लेक्चरला तुम्ही येणार. झूम लिंक येईल, मस्त लॉग इन व्हायचं, छान गप्पा मारू, आणि सेक्सला सोपं करू. प्रेम सोपंच असलं पाहिजे. जे सोपं नसतं ते प्रेम नसतं, जे अवघड असतं ते प्रेम नसतं, ज्यामध्ये दम उठतो ते प्रेम नसतं, जे कृतीत व्यक्त होत नाही ते प्रेम नसतं, ज्यामध्ये तुमच्या नात्याची ग्रोथच नाही, जे एक्सप्रेसच होत नाही ते प्रेम नसतं. लव्ह इज नॉट अ नाउन, लव्ह इज अ वर्ब, एंड सेक्स इज द बेस्ट इन ब्यूटीफुल लैंग्वेज. एट 40s तो अपन पंडित बन जाने चाहिए उस जुबान में. वो जुबान हमको 40 में भी बोलते आनी चाहिए. शायद हमारे ऑर्गन्स उतना साथ ना दे, बट हमारी जुबान अगर हम उसको हमारा सेकंड बिहेवियर बना लें तो बस इट इज़ इनफाइनाइट. सो गो अहेड, रजिस्टर नाउ. वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. चॅनल सबस्क्राईब आठवणीनं करा. कमेंट्समध्ये आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. अँड सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.